दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे जेनझीची देशामध्ये हवा आहे। या जेनझींना आपलंसं करण्यासाठी आता राज्यातले विविध पक्षांचे युवा नेतेही मैदानात उतरलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार एमपीएससी पेपर फुटीवरती आधीपासूनच आवाज उठवतात। पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी भेट दिली। आदित्य ठाकरे मुंबईमध्ये फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेत, तर त्यांचे चुलत बंधू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे नागपूरमधल्या 4 वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। विरोधी पक्षांचे युवा नेते मैदानात उतरलेले असताना सत्ताधारी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी तरुण लोकप्रतिनिधींचा आधार घेतलाय। 20 ते 30 वयोगटातल्या तरुण प्रतिनिधींशी त्यांनी मुंबईमध्ये संवाद साधला। यामध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, पंचायत समिती सदस्य तसंच सहकार क्षेत्रातल्या निवडून आलेल्या तरुण प्रतिनिधींचा समावेश होता। तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक बदल आणि नव्या उपाययोजनांवरती त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या।